कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार दळवी. बोला. हा ग्रहदशा ठीक आहे, पण तुर्तास जरा मोठी उडी घेणं टाळा. हो, नाही, काही गोष्टींमध्ये आर्थिक फायदा जरी दिसत असला तरी एक प्रकारचा गोंधळ आहे. म्हणजे त्या गोंधळामुळे ना पुढे जाऊन हातची लक्ष्मी जाऊ शकते. हो हो, बाकी उत्तम काळ आला की मी कळवीनच तुम्हाला. ठीक आहे, काळजी घ्या. धन्यवाद. नाही, लोकांची ग्रहदशा सांगताय, पण आपल्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय याचा विचार केलाय का? सगळ्यात आधी सावलीचे विचार, मग जगाचा. अशी सवयच लावून घेतलीये मी, असं म्हटलीस तरी हरकत नाही. पण सध्या आपल्या मुलीच्या आयुष्यात काही ग्रहदोष मला दिसत आहेत. अरे बापरे, वाण नाही पण गुण लागला. नाही, तुमची विद्या नाही माझ्याकडे, पण आईचं मन आहे. मला दिसतंय सावलीच्या आयुष्यात सध्या भैरवी नावाचं संकट तिला त्रास द्यायला उभं आहे. तुम्ही आधी त्या भैरवीची कुंडली मांडा. कधीच वाढली. मग सध्या काय म्हणते तिची ग्रहदशा? तिने आज जो खोट्याचा डोलारा उभा केलाय ना, तो लवकरच कोसळणार आहे. प्राणापेक्षा जपलेली तारा, त्या ताराचं खोटं खोटं गाणं, हाच धागा तिचं अस्तित्व संपवणार आहे. आणि हा माझा शब्द आहे. चला येतो आम्ही. नमस्कार. सोहम, मम्माचा फोन आलाय. कसा उठलो मी फोन मम्माचा? काय सांगू तिला? फोन उचल. मी नाही उठवू शकत फोन. मी काय बोलू? तिने जर मला विचारलं की तू कुठे आहेस तर मी काय सांगू मम्माला? बोलू काय मी सोहम? उचल, नाही तर मम्माला डाऊट येईल. फोन उचल. हा मम्मा. तारा, रियाज व्यवस्थित चाललाय ना? हो, सुरू आहे. मग सावलीला फोन दे जरा. तारा, सावली कुठे आहे? मला सावलीशी बोलायचंय. हॅलो. हा माई, बोला ना. हा. झाली का तयारी? नाही, अजून वेळ आहे. मग आता एक काम करा, बाकीची राहिलेली सगळी तयारी नंतर करा. मला तारा आत्ताच्या आत्ता घरी हवी आहे. लगेच. हो चालेल. पाठव तिला. माईंनी तुम्हाला आत्ताच्या आत्ता घरी बोलावलं. मला जावं लागेल सोहम. हां, नाहीतर मम्मा ओरडेल म्हणा. तारा, तारा, थोडा वेळ थांब ना. हो, नाही, मी नाही थांबू शकत. तुला माहिती आहे ना, मी मम्माच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. ठीक आहे, पण पुढे कधी भेटायचं याचं प्लॅनिंग करून. परत भेटायचं तर नाही माहीत मला, पण भेटू लवकर. आय मिस यू. ए हॅलो. सारंग आणि अस्मी बाहेर फिरायला गेलेले. आत्ता आलेत परत. नाही, मी खोटं नाही बोलत आहे. स्वतःच्या डोळ्यांनी बाहेर बघ. बघितलंस? सारंग रमतोय अस्मीमध्ये. किती नाही म्हटलं तरी त्याचं प्रेम होतं तिच्यावर. पण तू आणि तुझ्या बापाने जे काही प्लॅनिंग करून तुला आमच्या घरावर लादलं
त्यामुळे सारंग थोडासा भरकटला. पण आता आलाय ट्रॅकवर. त्याचं पहिलं प्रेम त्याच्या आयुष्यात परत आलंय अगं. आणि म्हणून तो आपोआप तिच्याकडे ओढला जातोय. आणि का ओढला जाऊ नये? अस्मी, प्रत्येक बाबतीत तुझ्यापेक्षा सरस आहे. आता ते दोघे जवळ पण येतात आणि लवकरच लग्न पण करतील अगं. पण त्यानंतर तुझं काय होणार? तुला कायमचं हे घर सोडून जावं लागेल का? व्हेरी सॅड. बघ समोर. ऐश्वर्या मॅडम, माझ्या गळ्यात हे जे दिसतंय ना, याला मंगळसूत्र म्हणतात. तुम्ही या मंगळसूत्राला फक्त एक दागिना म्हणून बघत असाल, म्हणून एका गोष्टीची आठवण करून देणं गरजेचं वाटलं मला. हे मंगळसूत्र एक बंधन असतं दोन जीवांमधलं. एकदा काय मंगळसूत्र गळ्यात घातलं ना की त्या दोघांची 7 जन्माची गाठ बांधली जाते. आणि ती गाठ इतकी सैल नसते की कोणीही त्यांच्या आयुष्यात यावं आणि त्यांच्यामुळे ती गाठ सुटावी. मला माहिती आहे तुम्ही मला या घरातून घालवायचा आणि अस्मीला सारंगच्या आयुष्यात आणायचं स्वप्न बघताय. चांगलंय, स्वप्न बघितलीच पाहिजेत, तुम्ही बघा. पण मला ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. तो कधीच मला त्रास होईल किंवा माझ्या आयुष्यात कोणतंही वादळ येईल असं घडूच देणार नाही. आणि जरी तसं घडलं तरी त्याच्या मागे माझ्या विठुरायाचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. राहिला प्रश्न सारंग सरांचा, त्यांना खूप चांगले आहे. त्यांना माहिती आहे काय चूक काय बरोबर. ते ना कधीच कोणावर अन्याय होऊ देणार नाहीत, कधीच चुकीचं पाऊल टाकणार नाही. नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतील. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे आणि त्यांचं कर्तव्य निभावताना ते कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. कारण मला माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.